11:30 म्हणजे 11:30ला या ठिकाणी शिक्षण परिषद चालू होईल आणि चांगल्या पूर्ण तन धनानं शिक्षण परिषद चालू व्हावी। याच्या अगोदर आपल्याला सुरुवातीच्या शिक्षण परिषदेमध्ये 25 विषयावर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्याचे पॉईंट सुद्धा दिलेले, स्वच्छ वर्ग, स्वच्छ शाळा परिसर, स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, हँडवॉश स्टेशन, ही तर चर्चा झाल्याच्या नंतर आपण ती शाळेवर राबवितात का? किंवा आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण एकमेकांमध्ये शेअर करतो का? शिक्षण परिषद दर महिन्याच्या एका दिवशी असते, फक्त जायचं असतं, सही करायची ना आपण घरी जायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे का? किंवा ही ती पाहणं महत्वाचं आहे। आता स्वच्छतागृह किती आपण शाळेवर गेले, स्वच्छतागृहाची मला वाटतं 27/9/2016 या दिवशी कार्यशाळा झाली। किती शाळेचे स्वच्छतागृह आहे, सुंदर आहेत, स्वच्छ आहेत। किती शाळेमध्ये संचलित चाचणी याची पूर्वतयारी केली असेल तुम्ही, कारण ती करणं आवश्यक होतं, शाळा वाचन प्रेरणा दिली सुद्धा करणं आवश्यक होतं। त्याच्यानंतर दुसरं जे शिक्षण परिषद झाली 22/10/2016, त्याच्यामध्ये गणित संबोध कार्यशाळा आहे। आता गणित संबोध कार्यशाळा ती दामोदर जाधवला माहिती आहे की गणित जाधव दोघांना, हे दोघं घेऊन उभ्या झाले तिथं कार्यशाळा घ्यायला, गणित संबोध कार्यशाळा। पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं होतंय का? आणि म्हणून मी तिथं हे जे बोललो होतो त्यावेळी सुद्धा की आम्हाला आमच्याही पर्यवेक्षक अधिकाऱ्याच्या किंवा या ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या आमच्या कार्यशाळा होतात का? कार्यशाळा काय फक्त 5 लोकांच्या 10 लोकांच्या आहेत का? फक्त 5% 10% बीटमध्ये आणि 5% 10% केंद्रामध्ये राबवायचं आहे का? सगळ्याला गरज नाही का त्याची? असं मी प्राचार्य साहेबांच्या समोर मुद्दाम बोलतो कारण त्या कार्यशाळेत आम्हीच उपस्थित, बाकीचे लोक अनुपस्थित, म्हणजे एक फॅशन झाली। हे शिक्षण परिषद होणं किंवा बैठक ठेवणं एक फॅशन आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे का? आपल्यावर एवढी मोठी धुरा या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आहे की आपण एक चांगला समाज घडवण्याचं काम आपल्याकडं शासनानं नियोजित केलेलं आहे। ज्या लोकांना आपल्याला नोकरी मिळत नाही त्या लोकांची अवस्था बघा। मी काल इंग्रजी शाळा तपासायला गेलो साळुंकेकर आणि मी परळीला, आणि चांगलं स्कूल, फाउंडेशन स्कूल जवळपास 1,500-2,000 विद्यार्थी संख्या आहे त्या शाळेची, आणि 1ली ते 4थीमध्ये 25 शिक्षकांचा स्टाफ, 1ली ते 4थीला एका वर्गाचे 4-5 कुठे आहेत, फाउंडेशन इंग्लिश स्कूल परळी। आणि मग त्यांना गेल्याच्यानंतर मग त्यांना म्हणलं हे असं शिकवतील का, तुमचं ट्रेनिंग झालं नाही का? ते म्हणले काही म्हणले डीएड झाले, काही म्हणले डीएड झाले, काही पीएचडी करायला लागले। आणि म्हणलं पेमेंट किती आहे, म्हणजे तुम्हाला पेमेंट मानसिक समाधानासारखा मिळतो का, उदरनिर्वाहासाठी मिळतो का? तर त्यांनी सांगितलं 4 ते 5,000 7,000, जास्तीत जास्त फार त्या ठिकाणी अनुभवी टीचर जर असेल तर त्याला 10,000, आणि ते इतकं फ्रॉंट मध्ये काम करणार, ते लिहिणार, तासन करणार, अभ्यासक्रम नियोजन हे ते सगळं, आणि पुन्हा आल्याच्यानंतर एवढं सिस्टीममध्ये साधा प्रिन्सिपल आला किंवा त्या आलेल्या त्या इन्स्टिट्यूटचा एखादा सचिव अध्यक्ष कुणी जर त्या ठिकाणी आला तर त्या पायाचा तुकडा पण एवढे पाय टाईट करून बघा, म्हणजे एवढी पद्धतीनं तेवढं असून सुद्धा माझं असं मत आहे की आपल्यासाठी फार योगदान आहे, त्या वरच्या ईश्वराची कृपा आहे की आपल्याला चांगल्या शाळेवर, जिल्हा परिषदेच्या शाळेवर जे वंचित घटकातली मुलं आहेत, जे उपेक्षित घटकातली मुलं आहेत, जे शेतमजुराची मुलं आहेत, ज्या मुलांच्या आईवडिलांची कॅपॅसिटी लागून मुंबई पुणे या ठिकाणी ठेवण्यासाठी नाही, असे मुलं आपल्या शाळेत घातले, आणि त्या मुलांचं प्रगत करण्यासाठी, ते मुलं आपल्याला प्रगत करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आपल्याला 31 मार्च 2017 ची डेडलाईन दिली। पण त्याच्या अगोदरही आपल्याला काही होतंय का या उद्देशानं आपण 31/12/2016 ला माझं बीट हे प्रगत करायचं असं आश्वासन मी प्राचार्य साहेबांना दिलं। होळ केंद्र, त्या अनुषंगानं होळ केंद्रामध्ये पूर्वतयारी सगळी झालेली आहे, आणि त्या अनुषंगानं ते
ते आज मला सांगणार, मला त्याच्यामुळे तिथं जायचं की माझं केंद्र पूर्ण प्रगत आहे, ते ऐकणार आहे नंतर पुढे जाणार आहे. आरक्षण केंद्रामध्ये नागरिकांना मी तिथं आहे. पण माझं असं मत आहे की आपण काम करीत असताना जरा प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणाने जर काम केलं आणि शिस्तीमध्ये काम केलं की जे लोकांना असं वाटलं पाहिजे की खरंच शिस्तीत काम